क्रियायोग याच्याबद्दल बरंच काही बोललं जातंय, पण आम्हाला तुमच्याकडून ऐकायचंय की क्रियायोग म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय आहे, किंवा सध्या त्या क्रियायोगाची का गरज आहे? क्रियायोगाची सध्या खरंच खूप गरज आहे. बेसिकली क्रियायोग ही एक तत्वसाधनेचा प्रकार आहे. म्हणजे जसं की आपल्या शरीराचे 5 तत्व असतात. तर क्रियायोग ही तत्वसाधना असल्यामुळे क्रियायोग सुरू केल्यानंतर शरीरातले तत्व सगळे बॅलन्स होतात. त्यामुळे आजारपणांवर कंट्रोल येतो. आणि ह्याच्यामध्ये फक्त प्राणायाम आहेत आणि काही मुद्रा आहेत. प्राणायाम आणि मुद्रा यांचं बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे क्रियायोग. बरं, याच्यामध्ये काहीही कठीण नाही, कोणतीही आसनं नाहीत किंवा कोणतेही असे प्रकार नाहीत की जे वयस्कर माणसाला जमणार नाहीत किंवा आजारी व्यक्तींना जमणार नाहीत किंवा लहान मुलांना जमणार नाहीत. तर लहान, थोरास, आजारी सगळ्या लोकांना जमेल असा हा सोपा क्रियायोग आहे. आणि याच्यामध्ये साधक खूप कमी वेळेमध्ये रेग्युलर जर साधना करत असेल तर आरोग्यावर त्याचं नियंत्रण येतं. त्याचं मनाचे सगळे विकार शमतात, चंचल मन शांत होतं, मनाची एकाग्रता वाढते, कॉन्सन्ट्रेशन लेवल खूप हाय होऊन जाते जर का ते करिअर करणारी मुलं असतील, शिकणारी मुलं असतील. आणि या सगळ्याच्या नंतर जो काही बदल होतो तो आपल्या विचारांमध्ये होतो. विचारांमध्ये इतकी परिपक्वता येते, दृष्टिकोन डेव्हलप होतात, दृष्टिकोन चांगले होतात, त्यामुळे विचार सकारात्मकता विचारांमध्ये येते. आणि असं करता करता एक पर्सनॅलिटी कंप्लीट चेंज होऊन जाते. आणि त्याच्या पुढचे फायदे आहेत ते सोल लेवलला आहेत, ते तर अगदी आध्यात्मिक डिवाईन फायदे आहेत. इनर सेल्फ शोधणं हो, आपलं. अगदी अगदी. त्यामुळे अतिशय आजच्या काळासाठी गरज आहे. म्हणजे आजची जी स्पर्धा, धकाधकीचं जीवन, ताणतणाव, यासाठी क्रियायोग हा बेस्ट उपाय आहे.